भारताच्या अर्धांगिनी म्हणजेच सक्षम भारताच्या अर्ध्या भागीदार या संदर्भात 4 महिलांची नावे घेतली जातात. जिजाऊ, अहिल्यादेवी, व्योमिका सिंग व सोफिया कुरेशी. या 4ही महिलांनी आपल्या कार्यातून समाजावर सकारात्मक परिणाम केला आणि ज्यामुळे त्यांना हे विशेषण देण्यात आलं, सक्षम भारताच्या अर्धांगिनी. राजमाता जिजाऊ यांना सक्षम भारताच्या अर्धांगिनी म्हणून संबोधले जाते कारण त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. ज्या काळात बाहुल्यांचा खेळ मांडून मुली संसाराची तालीम करण्यात दंग होत्या, त्याच वेळी जिजाऊ मात्र तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. त्या काळची परिस्थिती प्रचंड वाईट होती. अन्याय आणि अत्याचाराचं प्रमाण अधिक होतं, म्हणून अन्याय व अत्याचाराविरुद्ध लढणारा एक वीर त्यांना या मातीमध्ये पाहायचा होता. म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना खोलवर रुजवली. त्यांना स्वराज्याचे ध्येय त्यांनी लहानपणापासून दिलं. राजस्व गुणांचे बाळकडू पाजले. युद्धनीती, प्रशासन, न्यायव्यवस्था अशा गोष्टींची शिकवण दिली. जिजाऊंनी शिवबांना सांगितलं, शिवबा, तुम्हाला सहस्र हातांचा नरसिंह बनावं लागेल कारण या धर्तीवर हजारो हिरण्यकश्यपू धुडमूस घालत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात स्वराज्याची संकल्पना खोलवर रुजली. जिजाऊंचं व्यक्तिमत्व केवळ मातृभूमीची जननी म्हणून नाही घडलं, त्यांचं व्यक्तिमत्व सशक्त निर्मितीचा आधारस्तंभ म्हणून घडलं. त्या काळात स्त्रियांच्या स्थानाची मर्यादा असून सुद्धा स्त्रियांनी स्वतःला सिद्ध करावं यासाठी जिजाऊंनी स्त्रियांना प्रेरित केलं. जिजाऊ या खरोखरच स्त्री शक्तीचं मूर्त स्वरूप व अनेक स्त्रियांसाठी प्रेरणास्रोत ठरल्या. यानंतर अहिल्याबाई होळकर या सुद्धा सक्षम भारताच्या अर्धांगिनी म्हणून संबोधल्या जातात कारण त्या केवळ आदर्श स्त्री शासक नव्हत्या, तर त्यांनी सामाजिक, धार्मिक व राजकीय इतिहासात देखील अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी अनेक धर्मस्थळांचा जीर्णोद्धार केला. पाणवठे, तळे, मंदिरे, घाट, धर्मशाळा इत्यादींचं बांधकाम त्यांनी केलं. त्यांनी कुप्रथांवर बंदी आणली, जसे की स्त्री भ्रूण हत्या. त्याचबरोबर जातीभेद त्यांनी नाहीसा केला. त्यांनी पती व सासरे यांच्या मृत्यूनंतर स्वतः राज्यकारभार हाती घेऊन कुशलतेने तो चालवला. शिवाय त्या काळात एक विधवा स्त्री असून सुद्धा संपूर्ण राज्यकारभार त्यांनी यशस्वीरित्या चालवला. ही कौतुकास्पद बाब आहे. त्या खरोखरच त्यांनी अनेक समस्यांचा स्वतः न्यायनिवाडा करून अनेक गोरगरिबांना मदत केली. अनेक गोरगरिबांच्या त्या माऊली झाल्या. त्या खरोखरच स्त्री शक्तीचं मूर्त स्वरूप व स्त्रियांसाठी प्रेरणास्रोत ठरल्या. त्यानंतर विंग कमांडर व्योमिका सिंग या भारतीय वायुसेनेत हेलिकॉप्टर पायलट आहेत. त्यांनी त्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पाकिस्तान नियंत्रित काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईबद्दल माहिती दिली. त्यांनी चेतक व चितासारखी हेलिकॉप्टर संचलित केली असून त्यांच्याकडे 2500 तासांपेक्षा अधिक तासांच्या उड्डाणाचा अनुभव आहे, विशेषतः उच्च उंचीच्या बचाव कार्यांमध्ये. असं म्हटलं जातं की विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासारख्या महिला अधिकाऱ्यांमुळे अनेक महिलांना भारतीय संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रेरणा मिळते. विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्याबद्दल थोडक्यात एका ओळीत सांगायचं झालं तर, होय, मी आहे आकाशाची राणी असं ठाम सांगणाऱ्या विंग कमांडर व्योमिका सिंग या शौर्याची प्रेरणा आहे. त्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी या भारतीय लष्करात काम करणारे एक वरिष्ठ अधिकारी आहेत. त्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत केलेल्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झाल्या. त्यांनी बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलंय. त्या भारतीय आर्मी सिग्नल कॉर्प्समध्ये कार्यरत असून सध्या त्या कर्नल पदावर आहेत. भारतीय संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेत त्यांनी भारतीय दलाचं नेतृत्व केलं आणि हे करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्या आधी हे कार्य कुणी महिला म्हणून केलेलं नव्हतं. ही कौतुकास्पद बाब आहे. खरोखरच या सर्व महिला, युगमाता, महामाता, राष्ट्रमाता या